नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी स्वाती पाटील. स्वामींच्या कृपेने व त्यांच्या प्रेरणेने एक नवीन उपक्रम आमच्या ब्रह्मांड नायक नावाच्या यूट्यूब चॅनलद्वारे राबवत आहोत. हा उपक्रम याचा उद्देश आहे की आजकाल स्वामींची आपल्या भक्तांवर वाढती कृपा पाहता त्यांचा प्रसार करण्याचे कार्य अखंडपणे अनेक ठिकाणी अविरतपणे सुरू आहे. परंतु समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे महाराजांचे सेवा करणारे अनेक भक्त आहेत, ज्यांना उत्तम ज्ञान प्राप्त असून त्यांच्याकडून एक विशेष कार्य घडत असतं, परंतु ते जगासमोर आलेलं नसतं. अशा अनेक विभूतींना भेटून त्यांच्या ज्ञानाची आदानप्रदान करून स्वामींच्या प्रसाराचे कार्य आपल्याकडूनही व्हावे ही अपेक्षा घेऊनच आम्ही सर्वांनी स्वामींची सेवा त्यांच्या चरणी रुजू करण्याचा संकल्प घेतलाय. यासाठी आमच्या या उपक्रमासाठी आम्हाला सर्वांचे आशीर्वाद व प्रेम मिळावं आणि तुमच्या योग्य प्रतिक्रिया देऊन आम्हाला प्रोत्साहित करावं, यासाठी आज आपले खास पाहुणे आहेत स्वामी कृपांकित धनश्रीताई. ह्या एक प्रसिद्ध ज्योतिषी असून स्वामींच्या निस्सीम भक्त आहेत. त्यांनी स्वामींच्या अनेक ग्रंथ जसे स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र, यतिगंध असे अनेक ग्रंथांचे वैयक्तिक व सामूहिक पारायणे केली आहेत. भक्तांच्या कल्याणासाठी, मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक ठिकाणी असंख्य हवन केले आहेत. असंख्य लोकांना आध्यात्मिक दर्शन घडवलेत. अशा या स्वामी कृपेचा वरद हस्त लाभलेल्या ताईंना आज आपण भेटणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जसं माझ्या माहितीप्रमाणे ताई, तुम्ही बऱ्याच ग्रंथांची पारायणे केले आहेत. स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र हे जनसामान्य लोकांना याची कल्पना आहे, परंतु यतिगंध हा ग्रंथ काय आहे, म्हणजे ही पोथी काय आहे, या ग्रंथाचे महत्त्व काय आहे, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याबद्दल तुम्ही सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तर तुमच्या या उपक्रमासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि धन्यवाद. मला तुमच्या या उपक्रमात म्हणजे तुमच्या कार्यक्रमात तुम्ही मला स्वामी कृपांकित म्हणून आमंत्रित केल्याबद्दल खूप मनापासून आभार मानते. आणि खूप आनंद होतोय ह्यासाठी की तुम्ही मला यतिगंधाबद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्या यतिगंधाबद्दल जी तुम्हाला लोकांना माहिती पाठवाय म्हणजे लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा हा जो तुमचा उद्देश आहे, तर ह्यासाठी मला विशेष आनंद होतोय. का? कारण की यतिगंध ही जी पोथी आहे हा एक अक्षरसत्य ग्रंथ आहे. ह्या यतिगंध पोथीचं जर तुम्ही पार्श्वभूमी बघाल तर ह्या सुनंदा फडके आजी या लेखिका आहेत या पोथीच्या. पण आता जर बघितलं तर बाहेर आपण एखादा ग्रंथ किंवा एखादं पुस्तक जर बघितलं तर त्याचं लेखन करण्यासाठी मुळात तो लेखक असतो व जन्मालाच तो लेखक आलाय आणि म्हणून तो लिखाण करतो. पण या पोथीच्या बाबतीत महाराजांच्या अद्भुत अतर्क्य लीला आपण आजकाल ऐकत असतो. त्यातलीच एक अतर्क्य लीला म्हणू शकतो की ह्या एक साध्या गृहिणी आहेत आणि त्यांच्याकडनं महाराजांनी ह्या पोथीतला एकूण एक शब्द लिहून घेतलाय. म्हणून मी याला अक्षरसत्य ग्रंथ का म्हणाले. 18 अध्यायांची ही पोथी येते. हे 18 अध्याय तुम्ही जर बघाल तर या पहिल्या अध्यायापासून ते पूर्ण पोथीमधला एकही शब्द असा नाही की त्यांनी त्यांच्या मनाचा लिहिलाय. महाराज त्यांना जागृत अवस्थेत दिवस रात्र येता जाता उठता बसता चालता बोलता कधीही त्यांना ते सुचवायचे, सांगायचे. आणि मग त्या आपल्या हातात पेन्सिल पेन जे काही समजा लिहायला काय नसेल तर त्या भिंतींवर पण लिहून काढायच्या. नातवाची पेन्सिल जे काही मिळेल त्यांनी लिहायच्या. आणि मग ही सुरुवात त्यांची अशी झाली, लिहित गेल्या म्हणजे लिहायच्या पण त्यांच्याकडे उत्तर नव्हतं याचं पुढे जाऊन होणार काय. पण स्वामी महाराजांची कृपा अशी आहे की प्रत्येक गोष्टीसाठी महाराजांनी व्यक्तींना नेमलेले आहे. आज तुमचं पण काहीतरी काम आहे, आज तुम्ही हे करताय, पण या व्यतिरिक्त तुम्ही 4 गोष्टी करत असाल तर हे महाराजांनी प्रत्येकासाठी एक विहित कार्य लिहून ठेवलंय, नेमून ठेवलेलं आहे. फक्त त्याची एक योग्य वेळ यावी लागते. त्याचप्रमाणे या आजींकडनं फक्त लिखाणाचं काम झालं, पण मग पोथी प्रकाशित कशी झाली, लोकांपर्यंत त्याचा प्रचार प्रसार कसा झाला, माझ्यापर्यंत ही पोथी कशी पोहोचली, हे सगळं मी तुम्हाला सांगेन. तर आजींकडनं लिखाण पूर्ण झाल्यानंतर ह्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली ती 19 डिसेंबर 2002 साली.
पण प्रकाशन होण्यासाठी एका तिसऱ्या व्यक्तीला स्वामींनी म्हणजे एका तिसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी मध्यस्थी केलं म्हणायला हरकत नाही. ते सद्गृहस्थ वसंत विठ्ठल निकम नावाचे एक स्वामी भक्त आहेत. ओके. स्वामींची खूप त्यांच्यावर कृपा आणि ते खूप म्हणजे निष्ठावंत सेवेकरी. आणि असेच त्यांच्या ओळखीचे कोणीतरी त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही कल्याणला राहणाऱ्या सुनंदा फडके आजी आहेत, तर तुम्ही एकदा जाऊन या त्यांच्याकडे. छान त्यांच्याकडे सप्ताह असतो, वेगवेगळ्या सेवा चालतात, पारायण असतात. तर जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा जा. मग यांना प्रश्न पडला आपल्याला काय हे सांगतायत. बरोबर. तर प्रश्न पडला असा, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्यांनी सांगितलेलं त्यांच्या मनात यांच्या स्वामी भक्तीबद्दल खूप एक आदर होता, की इतकी छान सेवा करतात, मग का नाही त्यांना आपण कनेक्ट करून द्यावं. आणि मग हे जे वसंत निकम जे गृहस्थ आहेत ते त्यांच्याकडे गेले आजींकडे. जेव्हा ते गेले बघा, महाराज पण एखाद्या ठिकाणी आपल्याला पाठवतात किंवा आपल्याकडे एखादा व्यक्ती येतो त्याच्या मागे पण काहीतरी कारण असतं. तर ह्याचं कारण असं होतं की 2002 सालच्या श्रावण महिन्यात गुरुलीलामृतचा त्यांच्याकडे सप्ताह चालू होता. कोणाकडे? या सुनंदा फडके आजींच्या घरी. आणि हा सप्ताह चालू असताना हे वसंत निकम नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी पोहोचले. गेल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित झालं आणि भेटायला गेलेत म्हटल्यावर आता आजी सगळ्यांचं आगत स्वागत करायच्या. आणि मग थोड्या वेळात गप्पा वगैरे चालू असताना त्या आजींनी त्यांना सांगितलं की स्वामी तुमच्याकडे बोट दाखवतात. ओ. आता स्वामी त्यांच्याकडे बोट दाखवतात म्हटल्यावर काय कारण असेल. तर मग आपजूकपणे त्यांनी हे जे यतिगंधाचं जे रफ लिखाण म्हणतो आपण, की जे पानांवर वहीवर ज्याच्यावर जे सगळं लिहिलेलं ते सगळं त्यांनी घेतलं आणि त्यांच्या सुपूर्त केलं. ते सुपूर्त केल्यावर ते निकम सरांनी बघितल्यावर त्यांना असं वाटलं की अरे हे काय. ते सगळं बघितल्यावर त्यांनी विचारलं हे सगळं काय. मग त्यांनी त्याचा विस्तार केला, जे काही आहे की महाराज असं सुचवतात, प्रेरणा देतात. मग अशा पद्धतीने लिहिलंय. मग त्यांना प्रश्न पडला की हे सगळं लिहिलंय मी तर पहिल्यांदा आलोय, मग यांनी माझ्या हातात का दिलंय हे सगळं. बरं. साहजिक आहे, हा प्रश्न पडणार कोणाला पण. मग प्रश्न पडल्यावर त्या आजींनी सांगितलं की स्वामींनी तुझ्याकडे बोट दाखवले म्हणजे याचा अर्थ काहीतरी तुझ्याकडनं त्याचं काम आहे किंवा तुझ्याकडनं काहीतरी होणं. मग त्या काकांनी काय केलं ते सगळं घेतलं, पूर्ण तो संचय जो केलेला त्यांनी ते घेतलं आणि ते आपल्या घरी निघून आले. घरी आल्यानंतर सतत आपल्याला तो एक असताना प्रश्न पडतो की अरे नेमकं काय असेल काय असेल. बरोबर. आणि एक अभ्यासू वृत्ती आणि महाराजांच्या एक म्हणजे कृपा अशी आहे की ज्यांच्याकडनं ते काम व्हायचंय त्यांच्याकडनं ते काम होणार. त्याला मग वेळ काळ न बघता त्या गोष्टी घडतात. आणि मग ठरल्याप्रमाणे ते घरी आल्यानंतर त्यांनी ते बघितल्यानंतर वाचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हे साधं सामान्य काही नाहीये. हे जे काही आहे हे महाराजांनी जे दिलंय हा काहीतरी या ओव्या आहेत. बरोबर. मग त्यांनी त्या सिक्वेन्सनी लावून त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हा सिक्वेन्स पण. आणि बघा तो सिक्वेन्स पण त्यांनी जेव्हा लावला तेव्हा त्यांनाही माहित नव्हतं की हा कुठला असा ग्रंथ असेल. त्यांनी बरोबर. जस्ट त्यांना जसं जसं सुचलं त्यांनी स्वामींना फक्त एकदा प्रार्थना केली हे करताना. आणि मग महाराजांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी तो एक स्टेप बाय स्टेप पूर्ण लावलं आणि लावल्यानंतर आजींना परत दाखवायला गेले की मी हे अशा अशा पद्धतीने केलंय. तर आजी बोलले अरे हा तर ग्रंथ तयार झालाय. तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं की हा काय म्हणजे हे त्यांच्याकडनं काय लिखाण होतंय किंवा काय. आणि मग आता ग्रंथ म्हणतो पण कुठलाही ग्रंथ कुठलंही पुस्तक झाला त्याला नाव तर पाहिजे. बरोबर. मग जेव्हा ते भेटायला गेले, जेव्हा त्यांनी त्यांच्या हातात दिलं आजींकडे, मग आपजूकपणे त्यांच्याकडनं प्रश्न गेला की आजी जर हा ग्रंथ आहे तर मग हा ग्रंथ मग तुमच्यापर्यंतच मर्यादित राहणार आहे का माझ्यापर्यंतच मर्यादित राहणार आहे. ह्याला काही नाव किंवा मग हा लोकांना द्यायचा आहे का किंवा ह्याचं काय. मग बरोबर. आजींनी एक क्षणभरासाठी डोळे मिटले आणि क्षणात त्यांनी सांगितलं की वसंत याचं नाव यतिगंध. हो. तर यतिगंधच का. यतिगंध म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना यती म्हणजे एखाद्या महान व्यक्तीला दिलेली ती उपाधी असते यती. जसं यती. आपण एखादं म्हणतो अरे महाशय आले हो, हो. राजा महाराजांना बरोबर. किंवा एखाद्या व्यक्तीला आपल्याला जर बिरुदावली लावायची असते जसं राईट. स्वामींना म्हणतो आपण ब्रह्मांड नायक म्हणतो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. त्या पद्धतीने या ग्रंथाला यती म्हणजे काय, साक्षात परमेश्वर स्वामी समर्थ महाराजांना दिलेली ती उपमा आहे ते यती. आणि गंध म्हणजे आपल्या प्रत्येकाला असणारं त्यांच्याबद्दलचं प्रेम, म्हणून ते यतिगंध.
तर ह्या यतिगंध नाव जेव्हा ह्याला म्हणजे बहाल झालं थोडक्यात म्हणू शकतो. मग पुढचा प्रश्न त्यांना असा आला, की आता यतिगंध नाव तर मिळालंय, पण मग हा ग्रंथ प्रकाशित करायचा आहे का? लोकांना वाटायचा आहे का? याचं पुढे काय करायचं? तर मग हो, हे लोकांना वाचण्यासाठी आपण देऊ शकतो. मग महाराजांनी त्यांना अंतर्मनातून ते दाखवून दिलं. सांगितलं, की ही पोथी, हा ग्रंथ त्याच ठिकाणी जाईल, ज्या ठिकाणी माझं अखंड अस्तित्व असेल. हो. आणि ह्याची मी स्वतः प्रचिती घेतली आहे, की ज्यावेळेस माझ्याकडे ते आले, त्याची तर एक वेगळी स्टोरी ती पण मी तुम्हाला सांगेलच. पण ह्याची मूळ पार्श्वभूमी अशी आहे, की हा ग्रंथ प्रकाशित होण्याचं एक निमित्त होण्यासाठी वसंत निकम यांना फडके आजींकडे स्वामींनी पाठवलं. बरोबर. तिसरा व्यक्ती निमित्त झाला, की तुम्ही तिकडे जा. का? की तुम्ही स्वामी भक्त आहे, तर तुम्ही दर्शन घेऊन या. बरं ते तिकडे पोहोचले. गुरुलीलामृतच्या सप्ताहात गुरुवारच्याच दिवशी बरोबर गेले. एवढे लोक सप्ताहाला बसले, त्यांच्याकडे कोणाकडे आजींनी ते दिलं नाही. बरोबर त्यांच्याचकडे दिलं. बरं दिलं तर दिलं का? कारण की जे कार्य होणार होतं हे त्याच व्यक्तीकडनं होणार होतं. मग श्रावण महिना संपला, त्याच्यानंतर हे त्यांचं सगळं ते जुळवणी आणि सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग प्रकाशित कधी करायचं? तर मग 19 डिसेंबर 2002 सालची जी दत्त जयंती होती, त्या दत्त जयंती दिवशी या पोथीचं प्रकाशन झालं. ती पहिली आवृत्ती छापून झाली. पण ती छापल्यानंतर आजींना ती एक गोष्ट माहिती होती, की ही पोथी भले छापली गेली, आता काही काही लोकांपर्यंत ही पोचेल. ज्यांच्याकडे ती पोचायची, स्वामींची इच्छा ज्यांच्याकडे जायची आहे, तिथेच ते पोचणार. पण तेव्हा त्यांनी क्लिअर सांगून ठेवलेलं, की त्यावेळेला या पोथीच्या प्रसिद्धीचा योग नव्हता. याच्यात ते लिहिलं पण आहे. तुम्ही जर आतमध्ये उघडून बघाल, तर आजींचं ह्याच्यामध्ये मनोगत दिलेलं आहे, की यतिगंध भले 2002 ला प्रसिद्ध झाली, प्रकाशित झाली, पण प्रसिद्ध होण्यासाठी त्याचा एक योग्य काळ येणार आहे. त्याची योग्य वेळ येईल आणि तेव्हाच ती प्रसिद्ध होईल. आणि मग ती प्रसिद्ध व्हायला जवळ-जवळ 24 वर्ष लागले. 24 वर्ष, 22-23 वर्ष लागले. का? त्याचं छोटंसं एक म्हणू शकतो, एक तिळमात्र निमित्त त्याच्यात मी झाले. आणि मग स्वामी समर्थ महाराजांची अशी कृपा झाली, की 2002 साली या ग्रंथाचं पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. पण प्रकाशित झाल्यानंतर फडके आजींना ती पण एक गोष्ट माहिती होती, की भले एक आवृत्ती आता प्रकाशित होईल, पण ती तितकी प्रसारित नाही होणार आहे, जितकी व्हायला पाहिजे. जसं आता स्वामी चरित्र सारामृत तुम्ही बघता, घराघरांमध्ये म्हणजे जे स्वामी भक्त नाही त्यांनाही माहिती की स्वामींचं चरित्र आहे. पण यतिगंध बद्दल जर बघाल, तर तेव्हा तितका त्याचा म्हणजे तेवढा बोबाटा नव्हता झाला, की ही यतिगंध पोथी आहे आणि मग आम्हाला पण पाहिजे किंवा काय. तर महाराजांची अशी कृपा, त्या दूरदृष्टी होती त्या फडके आजींना. तर त्यांनी तेव्हा सांगितलं, की ह्या पोथीला प्रसिद्ध होण्यासाठी अजून काही लोक जोडली जातील. जसं प्रकाशन होण्यासाठी त्या काकांना नेमलं स्वामींनी, लिखाणासाठी सुनंदा फडकेंना नेमलं, प्रकाशनासाठी त्या वसंत निकम सरांना नेमलं. पण ह्याची प्रसिद्धी करण्यासाठी अजून काही लोक पुढे येतील आणि त्यांची वेळ अजून आलेली नाहीये. ती जेव्हा येईल तेव्हा ही प्रसिद्ध होईल. आणि अशी प्रसिद्ध होईल की जगभर, भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण या पोथीची डिमांड होईल. आणि आज मी आज बोलते तरी पण मला म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा होतोय, की त्याचा एक छोटासा भाग मी होऊ शकले. म्हणजे महाराजांनी काहीतरी एक छोटंसं निमित्त केलं आणि त्या पूर्ण मालिकेत मी कुठेतरी एक छोटंसं बोलू शकतो की पात्र ठरले त्याच्यासाठी. काहीतरी पूर्वजन्माची थोडी तिळमात्र पुण्याई स्वामींच्या कृपेची असावी, म्हणून त्यासाठी महाराजांनी नेमणूक केली. तर आता प्रसिद्धी झाली, याच्यात तुम्हाला आता प्रश्न पडेल की नेमकं काय झालं. तर आता प्रसिद्धी होण्याचं मेन कारण म्हणजे पोथीची प्रसिद्धी होण्याचं मेन कारण काय, की आता बघा 2002 सालानंतर 2021च्या मला वाटते मार्चच्या आसपास करोनाचं थैमान मांडलेलं करोनाने. तर या काळात, कोरोनाच्या काळात अनेक लोक म्हणजे ज्यांना कोरोना झालाय ते पण घाबरून गेलेच होते. जीव वाचवण्यासाठी नको नको ते म्हणजे नास्तिक लोक पण देवाच्या मागे लागलेले. आणि स्वामींना तर खूप जास्त मानायला लागले लोक. का? कारण स्वामींच्या त्या वाक्यात, देऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे, त्या वाक्याला बघून लोक स्वामींची सेवा करायला लागले. आणि मग त्या करोनाच्या काळात असं झालं की लोकांनी म्हणजे दूर दूरपर्यंत, आता माझं
बाय प्रोफेशन मी ॲस्ट्रॉलॉजर असल्यामुळे अनेक लोक संपर्कात, प्रत्येक लोक मला फोन करणारे ते बरोबर. काहीतरी व्याधी, काहीतरी प्रॉब्लेम म्हणूनच फोन करणारे. तर मग महाराजांची अशी कृपा झाली की ही पोथी माझ्या हातात यायच्या आधी मला असं पुसटचं काही कधी कधी असं बोलतो ना आपण की स्वप्न दृष्टांत होतात, हे होतात या काळात, हो. पण हे आहे. आता हे कसं आहे, त्या त्या व्यक्ती ज्या आहेत की ज्यांना परमेश्वराबद्दल गोडी आहे, ज्यांना बरोबर. तो देव माहिती आहे, जे प्रत्येक ठिकाणी देवाला बघतात, त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात. हो. तर ह्या पोथीबद्दल सांगायचं झालं तर मला म्हणजे अनेक वेळ लहानपणापासून म्हटलं तरी चालेल की कधीतरी, असं रोज नाही, पण पुसटचं असं मला असं भास व्हायचंय की की असे खूप लोक आहेत माझ्यासमोर आणि सगळ्या लोकांच्या समोर मी असे मोठे एखाद्या भिंतीवर किंवा हा. एखाद्या टेबलावर मी स्वतः बसले आणि माझ्या हातात छोटंसं असं काहीतरी पुस्तक आहे आणि मी वाचते आणि माझ्या समोर सगळी बसलेली लोक वाचतात. आणि जेव्हा जेव्हा मला ते दृश्य दिसायचं, मी वाचते काय मला माहिती नव्हतं, माझ्या हातात बरोबर. काय हे मला माहिती नसायचं. हं. पण जेव्हा जेव्हा ते दिसायचं तेव्हा तेव्हा मी 2-3 दिवसासाठी खूप डिस्टर्ब व्हायचे की हे नेमकं काय आहे. बरं. बरं, तेव्हा मला इतकी स्वामींची गोडी पण नव्हती खरं सांगायचं तर. जन्मापासून मला देवाचं आवड आहे. हो. म्हणजे कलावती मातेचं म्हणा किंवा मी सद्गुरूंच्या दासबोधाला जायचे बरोबर. किंवा हरिपाठाला जायचे किंवा मनाचे श्लोक म्हणायला मला खूप आवडायचं. तर अशा वेगवेगळ्या सेवा उपक्रम चालायचे. पण स्वामींचं म्हणून असं विशेष असं काही नव्हतं. बरोबर. पण जेव्हा जेव्हा हळूहळू हळूहळू जेव्हा महाराज असे कधी अलगदपणे स्वामी आयुष्यात आले, पत्ता लागला नाही, आणि कधी तो म्हणजे तो वेगळ्याच पद्धतीचा तो फेविकॉल आहे की ज्या पद्धतीने बरोबर. ते आपल्याला चिकटवतात. म्हणजे आपण जरी त्यांचा हात सोडून पळायचं म्हटलं तरी ती मुभा नाहीये कोणाला. बरोबर. कारण एकदा का त्यांनी आपल्याला आपल्या मांडीवर त्यांनी आपल्याला बसवलं हं. किंवा त्यांनी आपला जर हात धरला तर मग आपण 10 वेळा पळत सुटू, कुठेही जाऊ, पण महाराज आपल्याला सोडत नाही. हं. हा माझा अनुभव आहे आणि मी बघितलेल्या अनेक लोकांचा हा अनुभव आहे. तर असेच हळूच स्वामी आयुष्यात आले आणि मग नंतर जी गोडी लागली लागली लागली, मग नंतर सगळं ते म्हणजे सांगायचं झालं तर इथे मी अखंड आयुष्य बोलू शकेल. म्हणजे वयवर्ष आत्ताच्या ह्या काळात जर बरोबर. मी स्वामींची माझ्यावर झालेली कृपा सांगायला लागले तर त्याच्यात खूप भरपूर बोलू शकते. बरोबर. पण यतिगंधाचा माझा जो झालेला प्रवास चालू झाला तर तो खरा चालू झाला 2020ला. त्याचं कारण असं की करोनाच्या काळात जी लोक सगळे स्वामींच्या सेवा करायचे, बरोबर. स्वामी महाराजांना नको नको त्या पद्धतीने विनवणी करायचे की बरोबर. आमचा आणि आमच्याबरोबर आमच्या सगळ्यांचा जीव वाचवा. आणि मग ह्या वेळात असं झालेलं की सगळीच लोक आपापल्या घरी बायकांच्या उत्साहाला उधाण आलेलं रेसिपी करून बरोबर. स्टेटसला राईट. टाकून टाकून, पण काही जी लोक होते त्यांना देवाची भक्ती करणं किंवा देव काय आहे किंवा प्रार्थनेत किती शक्ती आहे हे त्यावेळेला कळलं. आणि महाराजांची करोनाच्या काळातच लोकांवर एवढी कृपा झाली. आणि तोच काळ होता जो यतिगंध प्रसिद्धीचा काळ म्हणू शकतो आपण, किंवा करोना यतिगंधासाठीच आला होता असं पण म्हणायला हरकत नाही मला तर वाटतं. कारण यतिगंध त्या करोनाच्या काळात जे या यतिगंधानी लोकांच्या आयुष्यात म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना आयुष्याचा अर्थ कळला असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही आता जे बोललात की कोरोना काळात स्वामींच्या लीलांवर ते लिखाण झालं, तर त्याचं पुढे काय झालं? तर त्या लिखाणाचं झालं असं की मी तुम्हाला बोलले मगाशी की एक म्हणजे लेक्चरर व्यक्ती बरोबर. लिखाण करणार, वाचणार, पण त्या व्यतिरिक्त दुसरं काय? तर महाराजांनी एक असं म्हणजे नियोजन म्हणू शकतो ह्याला, एकदम परफेक्ट नियोजन त्यांचं असतं. आणि त्या नियोजनाप्रमाणे यतिगंधाची प्रसिद्धी होण्याचा तो एक निमित्त म्हणू शकतो. तर त्या लिखाणाचं त्यांनी चित्रपटाचं म्हणजे लिखाण केलं होतं थोडक्यात. आणि मग त्याचा एक चित्रपट, सुंदर चित्रपट तयार झाला. हम गया नहीं जिंदा है नावाचा तो पहिला भाग होता. त्याचे आता 5 भाग आहेत यूट्यूब चॅनलवर. ओके. अक्कलकोट महाराज फिल्म्स नावाचा तो चॅनल आहे आणि त्याच्यावर हे 5 चित्रपट तुम्हाला बघायला मिळतील. त्यात पूर्ण ह्या आधुनिक युगातल्या स्वामी महाराजांनी ज्या ज्या लोकांवर कशी कृपा केली आहे किंवा दैनंदिन जीवन जगत असताना कशी कशी कृपा होती तर ते दाखवलंय. तर ह्या पहिल्या भागात स्वामींचा हा यतिगंधाचा एक छोटासा त्यांनी एक रेफरन्स टाकलेला, ओके. जो खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट म्हणू शकतो. आणि त्यातली एक खरी घटना अशी होती की एक अमुक एक त्यांच्या ओळखीचे व्यक्ती होते आणि त्यांना जॉब हवा होता.
बरोबर. आणि जॉबसाठी म्हणून त्यांनी संकल्पयुक्त पारायण केलं या पोथीचं. आणि पारायण केलं आणि अनपेक्षितपणे त्यांना जॉब मिळाला. बरोबर. मग तो रेफरन्स त्यांनी एक जागृत अनुभव म्हणून या चित्रपटात दाखवला. आता ते लिखाण त्यांनी केलं, पण गंमत बघा कशी महाराजांची कृपा, की ते लिखाण व्हायचं, ते लिखाण करताना त्यांनी असं काही सुचवलं नव्हतं, की हे आपण जे लिहितोय, तर हे कोण प्रेझेंट करेल किंवा कोण त्याला अभिनेता, ती अभिनेत्री जी कोणी असेल. बरोबर. आता चित्रपट म्हटल्यावर हे सगळं आलं. ॲक्चुअली. पण त्यांनी असा काही विचार केला नव्हता लिहिताना, की ह्याला कोण सादर करेल? आणि महाराजांनी त्यासाठी माझं नाव म्हणजे त्यांना सुचवलं. बरं ही पण अशी घटना, की त्यांनी जेव्हा मला ह्या पोथीबद्दल जेव्हा सांगितलं आणि जेव्हा या चित्रपटाबद्दल सांगितलं, की असं-असं आहे आणि याचा चित्रपट आता होईल आणि मग यतिगंधाचं जे आहे रेफरन्स जो देणार आहे, तर मला असं जस्ट क्षणभरासाठी असं वाटलं, की अरे चित्रपटात ही पोथी दिसणार आहे. पण लहानपणी बघा आता मी एकातून अजून एक दुसरी गोष्ट सांगते, की जेव्हा मी लहान होते, तेव्हा मला जर कोणी विचारलं, की "मोठी झाल्यावर तू कोण होणार?" तर आपसूकपणे माझं पहिलं उत्तर हे असायचं, की मी हिरोईन होणार. हो. पण हिरोईन होण्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी तसं बॅकग्राऊंड लागतं. पण ती हिरोईन कधी झाले नाही आणि मनात खूप होतं. कॉलेजमध्ये गेल्यावर पण मला असं वाटायचं, की अरे आता कदाचित आता मला हिरोईन होण्याचा योग्य मार्ग मिळाला आहे. कारण कॉलेजमध्ये गेल्यावर मुलं तसे विचार करतात. पण ते तेव्हाही नाही झालं. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेत मी भाग घ्यायचे. एकांकिका म्हणा, नाटकं हे ते सगळं. पण तो योग्य प्लॅटफॉर्म मला कधी मिळाला नाही. आणि महाराजांची लीला एवढी आगाध बघा, की आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी कुठलीही गोष्ट स्वामींना मागितली आणि ती मिळाली नाही. असं कणभर पण नाहीये, की जे मी मागते किंवा जे मला हवंय आणि जे मला मिळालं नाही. एक नाही, कण पण नाहीये असा, कण हो. पण नाहीये. आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे या यतिगंधाचा जो प्रवास सुरू झाला, तो इथून प्रवास सुरू झाला. या चित्रपटाचं निमित्त ठरलं आणि त्या चित्रपटातला तो जो भाग होता, की यतिगंध ती पोथी एक व्यक्ती मागायला येते आणि ती पोथी मागायला येणारी ती जी मुलगी आहे, ती मी असते. आणि हो. बघा तो 2021ला मी पहिल्यांदा कॅमेऱ्याच्या समोर आले. तो कॅमेरा पण मी पहिल्यांदा फेस केला. म्हणजे स्वामींची लीला किती किती कृपा आणि किती त्यांचं बारीक लक्ष आपल्या लेकरांवर म्हणू शकतो, की तो क्षण असा होता, की मला लहानपणी हिरोईन व्हायची इच्छा, तर माझी बरोबर. ती इच्छा पूर्ण केली त्यांनी त्यांच्या चित्रपटामध्ये. बरं मी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला, तो पण इतके मोठे कलाकार, जे योगेश सोमन आणि शुभांगी लाटकर म्हणून. आणि बरोबर. बरं मी माझा रोल काय आहे, तर ह्या यतिगंधाबद्दल मी त्यांना सांगते. जे यतिगंध मी कधीही बघितलं नव्हतं, त्याच्याबद्दल मला काही माहिती नव्हतं आणि फर्स्ट टाईम जेव्हा त्या कॅमेऱ्यासमोर मी जेव्हा या पोथीबद्दल त्यांना सांगते, तेव्हा पहिल्यांदा ती पोथी माझ्या हातात आली. हो. म्हणजे म्हणजे कॅमेऱ्यासमोर जेव्हा सांगणार तेव्हा ती पहिल्यांदा पोथी हातात आली आणि त्याच्या काहीच आधी म्हणजे थोडं एक साधारण ते ह्याच्यातली पण एक घटना अशी सांगते, की हा एक मोठा चमत्कार म्हणू शकतो माझ्या आयुष्यातला, बरोबर. की लहानपणी कधीतरी पाहिजे असणारी गोष्ट इतक्या वेगळ्या पद्धतीने स्वामींनी समोर आणून दिली. मग अशी ही स्वामींची कृपा आणि असं ते चित्रपटामध्ये म्हणजे झालं असं, की या चित्रपटामध्ये जेव्हा माझा तो रोल लोकांनी बघितला आणि बरोबर. चित्रपट काय असे चित्रपटगृहात नाही, म्हणजे मोठ्या थिएटरमध्ये वगैरे नाही. हे चित्रपट YouTube चॅनललाच प्रदर्शित झाले आणि जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्याच्यातून एक गोष्ट इतकी महत्त्वाची ठरली, ती म्हणजे तो जो माझा रोल होता यतिगंध पोथीबद्दल सांगण्याचा, बरोबर. तर लोकांना कसं आहे आता, की कुठून तरी आता बघा, तुमच्या सहित तुम्ही अनेक बाहेर लोकं बघत असाल. प्रत्येकाला आपल्या प्रश्नाचं लवकरात लवकर उत्तर मिळावं. ॲक्चुअली. कुठून तरी काहीतरी मार्ग मिळावा आणि आपण त्या पेचप्रसंगातून बाहेर यावं, अशी सगळ्यांची माफक अपेक्षा असते. तर हा चित्रपट जेव्हा ज्या लोकांनी खूप आत्मीयतेने, तळमळतेने जेव्हा चित्रपट बघितला, त्या चित्रपटातली बरोबर हेरणाऱ्यांनी ती गोष्ट बरोबर हेरली. काय? की ही कुठली पोथी आहे? नेमकं या पोथीचं महत्त्व काय? आणि खरोखर आहे का ही पोथी अशी? आणि जे का त्या कमेंट बॉक्समध्ये त्या पोथीबद्दल लोकांचं विचारणं, नंतर जे पर्सनली मला ओळखत होते, पर्सनली बरोबर. अभिषेक निकम यांना ओळखत होते, त्यांना लोकं एवढे फोन करायला लागले, की कसली पोथी आहे? काय आहे? कशी आहे? आणि त्या क्षणापासून दर दिवशी ही पोथी फक्त भारतात, फक्त महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर
भारताच्या बाहेर सुद्धा आज ह्या क्षणाला सुद्धा एक कुरिअरवाला आम्ही म्हणजे नेमून ठेवलाय. हो. त्याच्याकडे एकदम आम्ही एक लॉट देतो 500-1000 पोथ्यांचा आणि लोकं डायरेक्ट जेव्हा आम्हाला लोकं फोन करतात, आम्ही त्या कुरिअरवाल्याकडनं ती पोथी पाठवून देतो. म्हणजे म्हणजे जसं मी मगाशी बोलले, की प्रसिद्धीसाठी तो योग नव्हता तेव्हा. बरोबर. आणि प्रसिद्धीचा योग तो जुळून आला. तो आता ह्या चित्रपटाच्या निमित्ताने कोरोनाचं एक कारण झालं, चित्रपटाचं एक कारण झालं आणि कुठेतरी मला तिथं स्वामींनी मध्ये ठेवलं आणि तो चित्रपटातला एक रोल झाला. त्याच्यानंतर मग ती अशी एक म्हणजे एक वेगळा तो प्रवास जो सुरू झालाय, अजूनही त्याच प्रवासात आहे आणि त्या प्रवासाबद्दल किती बोलू तेवढं कमी आहे. तुम्ही म्हटलं की जसं की तुम्ही असंख्य पारायणे केलीत. हं. गुरुचरित्र, हां. स्वामीचरित्र सारामृत. तर यतिगंधर्वाचं जे पारायण आहे, त्याचे काही नियम आहेत किंवा त्याचे काही सोवळे जे पाळावं लागतं, की आता बरेच जणांचे प्रश्न आहेत. हां. काहीतरी करायचंय, काहीतरी त्रासात आहेत, पण मला हे पारायण करायचंय. हं. पण त्याबद्दल ते पूर्ण घाबरतात, माहिती की नाही. हां. हो, की हां. नाही जर करता काही चुकलं तर हां. मग काय होईल? हो, हो. असे बरेचसे प्रश्न आहेत, की कसं आहे हं. म्हणजे करताना काहीतरी चुकलं, त्याचे काही नियम आहेत का? करता काही अडचण आली, मग आम्ही हं. थांबलो, तर मग याच्याने म्हणजे स्वामी कोपतील का का? हां, असे हां, हां, बरेचसे हां. काही प्रश्न आहेत. तर आता याच्याबद्दल काय सांगाल? कसं आहे, बघा आता ह्याच्यावर पण तुम्ही यतिगंधाबद्दल मला जितके प्रश्न विचाराल, त्या प्रत्येक प्रश्नाच्या मागे माझी इतक्या मोठ्या-मोठ्या इतिहास म्हणजे रचलेला आहे तो खऱ्या अर्थाने. बरं. म्हणजे सुरू आहे. आता ह्या पारायणांबद्दल जर तुम्ही विचाराल ना, तर मी आवर्जून एक नाव खूप म्हणजे खरोखर महाराजांचीच कृपा, अखंड कृपाच आहे ही. पण एक नाव मी न चुकता घेईन इथे ते म्हणजे पुण्यात बाणेरला राहणारे श्रीकांत सौंदनकर काका. आता बघा ह्या काकांचं पण इतकं मोठं कार्य आहे आणि एवढे सत्कार्यासाठी, स्वामींच्या सेवेसाठी एवढे तत्पर आहेत. म्हणजे त्यांचं कुठलं कार्य सांगू, की जे तुम्हाला म्हणजे किती सांगू असं मला झालंय आता. बरोबर. तर ह्या काकांचं मी नाव घेण्याचं मागचं कारण असं, की 2021 साली या चित्रपटाच्या मार्फत जेव्हा पोथीबद्दल खूप सारा प्रचार-प्रसार झाला, तर मग त्या काकांना महाराजांकडनं अशी प्रेरणा झाली, की या पोथीबद्दल इतक्या लोकांना माहिती आहे, तर का नाही आपण या पोथीचं सामूहिक पारायण ठेवावं? हो. आणि त्यांचे सामूहिक सोहळे खूप असतात. ते पुणे, अक्कलकोट पुणे सेवा यात्रा त्यांची संस्था आहे आणि या अंतर्गत ते अनेक उपक्रम राबवतात. तर त्याच्यातून त्यांना अशी प्रेरणा झाली, की आपण ह्या यतिगंध पोथीचं पारायण ठेवूया. मग त्यांनी प्राध्यापक अभिषेक निकम यांना फोन केला आणि सांगितलं, की ह्या ज्या पोथ्या आहेत, त्या तुमच्याकडे मिळतील का? एकदम मला जर हव्या असतील तर. मग त्यांनी विचारपूस केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, "हो, मिळतील." मग सांगितल्यानंतर मग ते बोलले, की असं-असं आम्हाला एक सामूहिक सोहळा करायचा आहे. तर मग तुम्हाला शक्य आहे का या सोहळ्याला येणं आणि त्या बरोबर. पोथ्या एवढ्या देणं? मग आता त्यांचं काय आतल्या म्हणजे चर्चा काय झाली मला खरं माहिती नाही. पण त्या चर्चेतून एक नाव पुढे आलं. ते माझं नाव होतं, की अभिषेक निकम यांनी त्यांना सुचवलं. कारण तोपर्यंत पोथी माझ्या हातात आल्यानंतर माझ्याकडनं ह्या पोथीची म्हणजे मला एवढी ती आवडायला लागली, की जसं काही माझं खूप जवळचं कोणीतरी आहे. जेव्हा मी त्या मुखपृष्ठावरनं हात फिरवला किंवा जेव्हा मला तो एकदा दृष्टांत झालेला, की अरे बोलता-बोलता मी ते सहज बघितलं. त्यांना विचारलं, की "त्याचं मुखपृष्ठ असं आहे का?" तर त्यांनी हो सांगितलं. मला ती उत्सुकता लागलेली, कधी माझ्या ते हातात येईल. आणि जसं माझ्या हातात आलं, हातात आल्यानंतर मी म्हणजे माझ्या हातात साधारण मी एक्झाम्पल सांगते, की साधारण 12-1 वाजता जर पोथी माझ्या हातात आली आहे, तर मी 1 तासाचा पण अवधी लावला नाही. मी लगेचच्या लगेच वाचन करायला बसले. म्हणजे हुशारी मारायची म्हणून नाही किंवा काही हं. स्वामींकडनं पाहिजे म्हणून नाही. तर बरोबर. मला ते जाणून घ्यायचं होतं, की नेमकं ह्याच्यात काय आहे? कारण ती इतकी उत्सुकता यतिगंध हे नावच मुळात मला म्हणजे नवखं होतं. बरोबर. बरं याच्या आतमध्ये दिलंय काय? आणि मुळात लहानपणापासून वाचनाची मला खूप आवड, अभ्यासाचं वाचायची मला कधी आवड नव्हती. कधी आवडला नाही अभ्यास. पण यतिगंध किंवा स्वामींचं काही वाचायचं म्हटलं, की मला तो उत्साह असा यायचा. आणि मग जेव्हा मी पहिल्यांदा यतिगंध वाचलं, तर मी म्हटलं, "अरे, किती साधं आणि किती सोपं." म्हणजे माणसाने आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षण कसा जगावा, हे या पोथीमधून सांगितलंय. आणि मग ते मी एकदा वाचलं, दोनदा वाचलं, तीनदा वाचलं. वाचते जितक्यांदा वाचते तितक्यांदा मला कंटाळ येतच नाही. प्रत्येक वेळेला नवीन-नवीन, प्रत्येक वेळेला नवीन-नवीन असं करता-करता आणि बरं आता ही ज्यांच्याकडनं आली त्यांना तर मी फीडबॅक देणारच ना. ॲक्चुअली. तर माझं रेग्युलर त्यांच्याशी बोलणं व्हायचं, की पोथीमधून
पहिल्या अध्यायात असं आहे, हे असं आहे, ते तसं आहे. मग चित्रपटासाठी मग ती भ्रमंती सुरू झाली. त्या चित्रपटाच्या निमित्ताने त्या पोथीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ते सांगणं व्हायचं, विचारणं व्हायचं, त्यांच्याकडनं बरोबर. त्याची उत्तरं मिळायची. मी काही काही गोष्टी सांगायची. मग निकम सरांना थोडा मराठीचा तेव्हा प्रॉब्लेम होता. बरोबर. मग काही लोक जेव्हा आता काय झालं चित्रपटात मला त्यांनी दाखवलं होतं. त्यामुळे लोक डायरेक्ट मला पण फोन करायचे किंवा त्या पोथीबद्दल कोणाला काही अडचण असल्यावर पारायण कसं, जसं आता तुम्ही हो. विचारलं पारायणाचे काही नियम आहेत का, काही सोहळं ओवाळायचं काही बंधन आहे का, तर लोक त्यासाठी फोन करायचे. आणि मग बरोबर. मी ना त्या यतिगंधामध्ये मी एवढी म्हणजे अजून पण वाहतेच आहे असं. तर मग ते चालू झालं आणि मग हे सगळं सुरू असताना श्रीकांत सौंदनकर काकांनी त्यांना एक दिवस विचारलं असं असं पारायण करायचंय. मग निकम सरांनी त्यांना सुचवलं की हं. तुम्हाला पोथ्या पण देतो आणि एक अशी एक मुलगी आहे की जी स्वामींच्या या यतिगंध पोथीची ती अनेक पारायणं तिची झालीत. म्हणजे घरी बसून ती स्वतः एकटीच वाचते मोठ्याने. तर मला तुम्हाला असं सुचवायचंय, बाकी तुम्ही विचार करा की जर त्या पोथी वाचण्यासाठी जर तुम्हाला कोणी हवा असेल तर अशी मुलगी आहे तर तुम्ही बघा, मी तिला विचारतो फोन करून. आणि त्या काकांनी पण काय म्हणजे इतका तिरहित व्यक्ती आहे. आज त्यांना बरोबर. माझ्याबद्दल काही माहिती नाही. मी स्वामींची कितपत सेवक आहे माहिती नाही. कारण आजकाल स्वामींबद्दल तुम्ही पण विचार म्हणजे बघत असाल बाहेर कशा गोष्टी चालल्यात. पण त्यांनी काही विचार न करता मला एका क्षणात कॉल केला आणि सांगितलं की असं असं पारायण आहे आणि तुलाच वाचायचंय. असं म्हटल्यावर मी एवढी शॉक झाले की अरे मलाच वाचायचंय. मी तर म्हणजे हावरटासारखं मला असं झालेलं बरोबर. की त्या क्षणाला मला झालेलं की चला या सगळ्यांनी समोर आणि मी वाचू असं झालेलं. आणि ठरल्याप्रमाणे ती तारीख होती, अजूनही मला आठवतं, 21 ऑगस्ट 2021चा तो दिवस होता. त्या दिवशी माझ्यासमोर 108 लोकं म्हणजे त्या काकांना स्वामींनी पहाटेचं सांगितलेलं की 107 लोकं पारायणाला बसव आणि एक खुर्ची रिकामी ठेव, त्या खुर्चीवर मी बसणार स्वतः. हो. आणि ठरल्याप्रमाणे महाराजांच्या त्या सांगण्यावरून त्या श्रीकांत काकांनी बरोबर महालक्ष्मी सभागृह नावाचा एक हॉल आहे, हं. मराठा मित्र मंडळ चौकात, तो पुण्यामध्ये ओके. स्वारगेटच्या एरियातच ते येतं, मित्रमंडळ चौक. आणि त्या ठिकाणी हे पारायण संपन्न झालं. आयुष्यातलं पहिलं सामूहिक पारायण. म्हणजे घरी बसून, गाईच्या गोठ्यात बसून, अनेक ठिकाणी बसून मी अनेक पारायणं केली, अनेक ग्रंथांची. म्हणजे ती मला हो. आवडच. काही पाहिजे म्हणून नाही. काहीतरी म्हणजे मला मला तो एक वेगळा आनंद, मला आनंद मिळतो, जो मी कोणाला शब्दात नाही सांगू शकत. बरोबर. जी ती एक समाधानी वृत्ती बनते वाचनानंतर काही दिवस ते जे मोबाईलला चार्ज केल्यासारखं जी मी चार्ज होते आणि त्या चार्जिंगमधून अनेक गोष्टी होतात. तशा पद्धतीने ह्या यतिगंधाची अनेक पारायणं झालेली. पण सामूहिक पारायणाचं महत्त्व काय? आणि सामूहिक पारायणाचं तो पहिला दिवस होता. आणि अखंड मी आयुष्यभर कितीही वेळा त्यांना धन्यवाद दिले, कितीही वेळा मी थँक यू बोलले, तरी हे ऋण न फिटणारे त्या श्रीकांत काकांचे माझ्यावरचे. बरोबर. कारण की तो एक दिवस असा होता की त्यांनी ती संधी दिली. माझ्यासमोर 107 लोक पारायणाला बसले. 108व्या खुर्चीवर महाराज उपस्थित होते. तिथे त्या पारायणाला आलेले अनेक मान्यवर विभूती होते की ज्यांचा महाराजांबरोबर एक वेगळा संवाद असतो. बरोबर. म्हणजे त्या लेवलपर्यंत पोहोचलेली लोक आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये. आणि तिथं ते उपस्थित होते. त्या प्रत्येकाने त्यांना ती सांगितलं पण की आम्ही ते अनुभवलं जे तुम्ही आम्हाला सांगितलं ते. बरोबर. आणि त्यातली एक छोटीशी एक अशी एक गंमत सांगायची म्हणजे जेव्हा पारायणाची 18वा अध्याय जेव्हा झाला, तर 18 अध्याय पूर्ण झाल्यानंतर मला मनातून असं झालं की अरे का 18 अध्याय इतके लवकर संपले, असं मला झालं आतून. आणि मग ते अध्याय संपल्यानंतर जी एक छोटासा जय जयकार करून आपण पारायणाची सांगता करतो, बरोबर. त्या क्षणाला मी ज्या ठिकाणी बसले होते, माझ्या मागून एक जशी आपण एखाद्याला शाब्बासकी देतो त्या पद्धतीने इतका तो मोठा हात आणि एवढी जोरात थाप पडली माझ्या हो. पाठीवर. तर मला काय वाटलं की कोणीतरी माझ्या मागे येऊन मला चांगलं वाचलंस किंवा छान तू तुझ्याकडनं सेवा घडली म्हणून कोणीतरी मला खरोखर असं हे केलंय का. आणि मी मागे बघते तर हे कोणीच नाही. आणि जी मी निशब्द झाले त्या क्षणाला, तिथपासून मी पुढचा एक जवळपास मी अर्धा पाऊण तास माझ्याच्याने काही शब्द फुटला नाही. का? कारण की म्हणजे ती खरी आयुष्यातली प्रचिती, अशा अनेक प्रचिती आल्यात. पण ती प्रचिती अशी होती की महाराजांनी म्हणजे याची देई याची डोळा. मी मागे वळून बघितलं असतं कदाचित ती शक्ती नव्हती, ती ताकद बरोबर. नव्हती.
तेवढी ताकद आपल्यात नसते परमेश्वराला बघण्याची. पण तो जो स्पर्श होता, ती जी थाप होती, ते मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. आणि जसं तुम्ही विचारलत, की पारायणाचे नियम. नियम. आता मी हे पारायणाच्या बद्दल सांगायच्या आधी मी पार्श्वभूमी का सांगितली? कारण की जसं मी आधी बोलले, की कुठलीही गोष्ट करण्यासाठी महाराज कोणाला तरी निमित्त करतात. बरोबर. आपल्या आसपास प्रत्येक व्यक्ती जी आहेत ना, त्या प्रत्येकाला महाराजांनी काहीतरी काम दिलेलं आहे. हे वाक्य या श्रीकांत काकांचंच आहे, की प्रत्येक देहाकडनं महाराजांना काही ना काहीतरी करून घ्यायचंय. आणि तेच ऍक्च्युली. कदाचित हे आहे कार्य, जे माझ्यासारख्या एक सामान्य जीवाला महाराजांनी या पृथ्वीवर आणलंय. ते फक्त हे त्यांची सेवा काय आहे, हे समजून घेण्यासाठी आणि कदाचित काही कालांतराने समजून सांगण्यासाठी. कारण यतिगंधाची पारायणं माझ्याकडे संख्या नाहीये, की मी किती संख्या तुम्हाला सांगू, की किती हो. पारायणं झाले. इतका छान आणि इतका सुंदर, इतक्या सोप्या भाषेत लिहिलेला हा ग्रंथ, 18 अध्यायाची ही पोथी आहे. या पारायणाला कुठलाही नियम नाहीये. काही लोकांना असं वाटतं, की असे काही नियम लक्षात ठेवून करायचंय का? पण नाही. महाराजांच्याच सेवेत काय, कुठल्याही सद्गुरूंच्या कुठल्याही ग्रंथासाठी मला असं वाटतं सगळ्यात मोठा एकच नियम आहे, ती तुमच्या मनाची शुद्धता पाहिजे. बरोबर. कुणीतरी सांगितले आणि म्हणून मी करणार. पण मला त्यातलं गंधच नाही, मला कळतच नाही काय. पण बरोबर. तुम्ही करताय म्हणून मी करणार, ते काही अर्थ नाही. ऍक्च्युली. तर ह्या पारायणासाठी यतिगंध या स्पेसिफिक मी यतिगंधाबद्दल आता सांगेन, की कुठलाही नियम नाहीये, कुठली अट नाहीये, कुठलं सोहळं-ओवळं नाहीये. अगदी तुम्ही पाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा या पोथीचं पारायण करू शकता. स्वामी महाराजांनी स्वतःने सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अमान्य आहेत. कारण की ज्याची निर्मिती, ह्या सृष्टीचं काळचक्रच जिथून सुरू आहे, ज्यामुळे सुरू आहे, बरोबर. तर ते विटाळ कसं काय असू शकतं? त्यामुळे ह्या स्वामींनी या पोथीसाठी पारायणाचा कुठला नियम नाही, कुठलं बंधन नाही, कुठली अट नाही. हां, एक आहे, की फक्त तुमचं अंतर्मन शुद्ध ठेवून तुम्हाला जेव्हा मनात येईल बघा, कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आपण काहीतरी वाचूया, आपण कुठल्यातरी तीर्थक्षेत्री जाऊया. बरोबर. जेव्हा हे वाटतं, तेव्हा तो परमेश्वर आपल्याला आवाज देत असतो, "तू हे कर." कारण कुठेतरी काहीतरी चांगलं घडायची वेळ आलेली असते. बरोबर. आणि ते चांगलं घडण्यासाठी परमेश्वराने आपल्याला त्या वेळेला दिलेली ती हाक असते, ती आपल्याला ओळखायला लागते. म्हणून आता ह्याचे 18 अध्याय आहेत. या 18 बरोबर. अध्यायाचे पारायण जर तुम्हाला करायचं झालं, मी तर सांगेन की इनमीन 18 अध्याय. बघा, आहे इतकी लहान, ओके. ह्याला कशाला 7 दिवस पाहिजेत? हा. बसल्याच ठिकाणी जर तुम्ही आता बघा, काही लोक नॉनव्हेज खातात, हो. काही लोकांचं आता मासिक धर्माचं अगदीच मी सांगते, पण तरी पण काही लोक पाळतात, हो. की नाही मग देवावर सावली नको, हे नको. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर तुम्ही एका जागी बसल्या जागी जर तुम्ही 2 तास ह्याला वाचायला, मी तुम्हाला सांगते 2 तास आणि वरती फक्त 10 ते 12 मिनिटं, म्हणजे मी थोडं तालासुरात रमत गमत शांततेत वाचते. बरोबर. म्हणजे असंख्य वेळा वाचून सुद्धा मला असं वाटतं, की मी धावत नाही वाचू शकणार. का? कारण की प्रत्येक शब्द जर त्यांनी दिलाय, प्रत्येक वाक्यामध्ये तुम्ही जर पोथीचं वाचन कराल ना, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की तुमच्या दैनंदिन जीवनात आता आतला जर सार सांगायचं झालं ना, तर असे मी कितीही तास बोलू शकेन. का? कारण की 18 अध्याय म्हणजे साक्षात भगवद्गीतेच्या त्या पूर्ण त्या गीतेचा सार तुम्हाला या यतिगंधामध्ये हो. मिळेल. म्हणजे भगवद्गीतेचे 700 श्लोक जेव्हा तुम्ही वाचाल आणि जे बरोबर. पूर्ण तुम्हाला लक्षात येईल, ते तुम्हाला यतिगंध पोथीमध्ये फडके आजींनी फक्त 18 अध्याय दिलेले आहे. आता वा. याचं काय? तर तुम्हाला याच्यामध्ये पोथीमधून तुम्ही काय शिकाल किंवा काय-काय तुम्हाला मिळेल? तर एक साधी आणि सोपी गोष्ट, की साधा प्रश्न असतो लोकांना, "हो, आम्ही स्वामींची आत्ताच सेवा करायला लागलो, नेमकी सेवा काय करायची?" हम्म. अगदी ते पण या यतिगंधात दिलेलं आहे, की नेमकं काय? की रोज तुम्ही 11 हम्म. माळे जप करा. बरं तुम्हाला आता एखादा काही पेच प्रसंग आहे, एखादी काही गोष्ट तुम्हाला अडली आहे, एखादं कोणी घरात आजारी आहे, तर काय करणार? तर मग अगरबत्ती लावून तुम्ही 11 माळी जप करा. मग ती उदी बरोबर. पडेल. हं. ती उदी तुम्ही घरातल्या सगळ्यांना लावा किंवा त्या स्पेसिफिक आजारी माणसाला ती उदी लावून त्याला तुम्ही त्याचं पाणी द्या. किंवा हे तर झालं. त्याच्यानंतर पहिल्या अध्यायापासून 18 अध्यायापर्यंत जर तुम्ही बघाल, तर प्रत्येक अध्यायामध्ये स्वामींनी आपल्या दैनंदिन जीवनचा क्रम कसा असावा बरोबर. किंवा आपण ह्या जीवनात आलोय, आपला नेमका उद्देश काय आहे जीवनाचा? म्हटलं तर आता बघा, बाहेर मला खूप वेळा असं विचारलं जातं, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस कुठला? पण मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या आयुष्यातले 2च दिवस महत्त्वाचे आहेत. तो म्हणजे जन्माचा आणि मृत्यूचा.
आणि मध्ये जे आहे हे फक्त आपण आपलं जे पूर्वजन्मात मोठं कर्ज करून ठेवलेलं आहे ते फेडायला आलेलो आहे. ऍक्च्युली हेच फक्त कळता कळता उशिरापर्यंत लोकांना त्याचा उलगडा होत नाही. बरोबर. आणि मग तो आटापिटा होतो. तो फक्त आटापिटा कशासाठी की तुम्ही द्या, देत राहा. पण भगवंताला सुद्धा काही गोष्टी आहेत. स्वामींना पण लोक असं म्हणतात की अहो तुम्हाला एवढे स्वामी पावतात, आम्हाला तर नाही पावत. तुम्ही एवढी पारायण करतात कारण तुमच्याकडनं त्यांना करून घ्यायचंय. आमच्याकडनं ते करून नाही घेत. अहो पण तुमची पण इच्छा पाहिजे ते करायला. बरोबर. इच्छा तेथे मार्ग हे मार्ग. उगीच नाही म्हणत. आणि महाराजांची अशी कृपा आहे, तुम्हाला फक्त 1% विचार करायचा आहे किंवा तुम्हाला फक्त त्यांना बोलायची पण गरज नाहीये. ते सगळं जाणतात. स्वामी महाराज ही एक अशी शक्ती आहे, की ज्याच्यासाठी तुम्हाला कुठेही व्यक्त व्हायची गरज नाहीये. बरोबर. कुठे तुम्हाला बाहेर बाजारात जायला शोधायची गरज नाहीये. महाराज तुमच्या आतच आहेत. ते आतून तुमच्याशी सतत संवाद करत असतात. जेव्हा जेव्हा यतिगंध लोकांकडे गेले, लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाले. आज या पोथीचे फक्त पुण्यातच नव्हे, ठाणे, नागपूर, नाशिक, मुंबई, किती ठिकाणं, किती किती नावं घेऊ. गुजरात पासून, गिरनार पर्वतापासून ते अशा आसामपर्यंत या पोथीची पारायणं झाली. अरे बापरे. आणि जी महाराष्ट्रीयन लोक नाहीयेत, ज्यांना स्वामींबद्दल सहज काहीतरी माहीत झालं आणि बरोबर. आम्ही प्रसाद रूप म्हणून कुणाला तरी ही पोथी दिली, तर लोकांना एवढे अनुभव आले की निशब्द होतात लोक. म्हणजे अशीही लोक आहेत की फक्त पोथी घरात असण्याने सुद्धा त्यांच्या पर्यंत येणारी अनेक संकट बाहेरच्या बाहेर टळली आहेत. यतिगंधाबद्दल जे लोकांना पडलेले प्रश्न होते की यतिगंध पोथी काय, त्याबद्दल तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याच्याने बरेचसे प्रश्न सुटलेत. पण सगळ्यात महत्त्वाचा आणि मलाही तो पडलेला प्रश्न म्हणजे की जर याचं पारायण करायचं आहे त्याच्यासाठी पोथी हवी असेल तर तो गंध म्हणजे यतिगंधची पोथी कुठून आणि कशी मिळेल किंवा त्याचं मूल्य किती, म्हणजे ती आता किती रुपयाला म्हणजे मार्केटला आपल्याला ती मिळेल? खूप महत्वाचा आणि अगदीच म्हणजे अपेक्षित प्रश्न होता हा मला. मगाशी मी बोलता बोलता सांगितलं नाही, पण खरं सांगायचं झालं तर तुम्ही जर पोथी बघाल ना, तर पोथीच्या मागच्या पानावरच तुम्हाला बघा लिहिलेलं आहे मूल्य काय, मूल्य. नित्यसेवा. नित्यसेवा. तर हाच प्रश्न जेव्हा फडके आजींना पोथी म्हणजे पूर्ण ग्रंथ रेडी झाल्यानंतर बरोबर. त्यांनी स्वामींना जेव्हा हा प्रश्न विचारला होता की महाराज आता ग्रंथ तर झालाय, पण कोणा भक्ताला ही पोथी जेव्हा देणार तर या ग्रंथाचं मूल्य किती ठेवायचं, तर स्वामींनी या ग्रंथाचं मूल्य सांगितलंय नित्यसेवा. म्हणजे ग्रंथ जर तुम्ही घेणार आहे तर या बरोबर. ग्रंथाची अखंड तुम्ही सेवा करा. सेवा म्हणजे काय, नुसतं घरात आणून ठेवलंय आणि झालंय नाही. बरोबर. तुम्ही निदान रोजचा एक अध्याय तरी वाचा. नाही रोज एक अध्याय जमला तर तुम्ही महिन्यातून असे 2 दिवस, कारण 18 अध्यायाची पोथी तर 2 बरोबर. दिवसात तुम्ही 9 अध्याय करून वाचू शकता. किंवा नित्यसेवा म्हणून तुम्ही एक अध्याय रोज वाचू शकता. किंवा तुम्ही जर 3-3 अध्याय रोज वाचले तर 6 दिवसात पारायण पूर्ण होऊ शकतं. याला कुठलाही नियम नाही, कुठलीही अट नाही. कधीही, कुठेही आणि केव्हाही तुम्ही वाचू शकता. आणि महत्वाचं याचं मूल्य काहीच नाहीये. ही पोथी प्रसाद रूपात प्रत्येक ठिकाणी, आज मी तुम्हाला सांगते, आजच्या दिवशी पण मी कुरिअर केलेली ही पोथी. हे अखंड या पोथीचं वितरण सुरू आहे. जिथून कुठून आम्हाला कॉल येतो त्या ठिकाणी ही पोथी पाठवण्याचं स्वामींच्या कृपेने आमच्याकडनं कार्य सुरू आहे. आणि ती पोथी त्या व्यक्तींकडे म्हणजे सुखरूप पद्धतीने पोचते. आता प्रश्न हा आहे की जसं तुम्हाला आता वाटलं की आता कोणाला हवी असेल, आता आज तुमचा हा नवीन उपक्रम चालू झाला युट्यूबला, अनेक लोक हा व्हिडिओ बघतील, लोकांना बरोबर. प्रश्न पडेल आता ही पोथी आम्हाला पण हवी आहे. तर या पोथीसाठी तुम्ही या म्हणजे मी तुम्हाला सांगेन की नंबर खाली तुम्ही आमचे द्या. बरोबर. लोक आम्हाला कॉल करतील तर आम्ही ऍक्च्युली कुरिअरनी पाठवू. पोथीचं मूल्य नाहीये, पण पण ह्या पोथीला आता समजा तुम्ही राहायला नाशिकला आहे, बरोबर. आता आम्ही राहतो अक्कलकोटला, तर अक्कलकोटमधून ही पोथी जर पाठवायची झाली तर पोथीला कुरिअर करावी लागेल. ऍक्च्युली मग कुरिअर चार्जेस तुम्हाला फक्त द्यावे लागतील. असंख्य ठिकाणी ही पारायणं होत होती आणि मग या पारायणांच्या माध्यमातनं ज्या ज्या ठिकाणी पारायण व्हायची, हळूहळू एक गोष्ट लक्षात आली की जिथे आम्ही म्हणजे पारायण जेव्हा सांगता व्हायची त्यावेळेस काही महिला माझ्याकडे यायच्या किंवा काही सेवेकरी यायचे आणि विचारायचे की ताई, ही यतिगंध पोथी जी आहे या पोथीचं काही म्हणजे इंग्लिश भाषेत पण आहे का पोथी, किंवा जर आता आमची लहान मुलं, आम्ही इंग्लिश मीडियम मधून मुलं बरोबर. शिकतात, तर मग मुलांना यतिगंध जर वाचायचं झालं तर कसं करणार.
तर तसं तुमच्याकडे काही आहे का उपलब्ध एखादी पोथी इंग्लिशमध्ये? तर हे सतत, 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 सतत यायला लागलं. तर कुठेतरी आम्हाला असं मनात यायला लागलं, की बरोबर. कदाचित महाराजांची ही इच्छा असावी. कारण की आज बघितलं तर अनेक पालक आपल्या मुलाला चांगला स्वामी सेवेकरी बनवण्यात सुद्धा व्यस्त आहेत काही पालक. त्यामुळे आम्हाला खूप वाटायचं, की यतिगंध इंग्लिशमध्ये असावं आणि अनेक वेळा प्रयत्न आम्ही करायचो, की चला आपण ट्रान्सलेशनला बसूया, करूया. बरं. पण ते व्हायचं नाही. का नाही व्हायचं? कारण याच्या मागे पण एक कारण असं होतं, की जसं मी पहिल्यापासून तुम्हाला म्हणते, की एखादं कार्य करायचं असेल, तर महाराज बरोबर एखाद्या योग्य व्यक्तीची नेमणूक त्या कार्यासाठी करतात. बरोबर. आणि नेमकं तसंच झालं. यतिगंध पोथी ही मराठी भाषेचं इंग्लिश भाषेत रूपांतर करण्यासाठी म्हणजे आता बघा ही ती पोथी आहे. हो. ह्या यतिगंध इंग्लिश यतिगंधचं ट्रान्सलेशन करण्यासाठी मुंबईत परळला राहणारे एक मंगेश वर्धे काका आहेत. जे बँकेत जॉब करत होते, आता रिटायर आहेत. तर त्या मंगेश वर्धे काकांकडनं या यतिगंध पोथीचं इंग्लिश भाषेत रूपांतर झालं. आता याच्या मागे पण खूप मोठी स्टोरी आहे, की काका आम्हाला कसे भेटले. त्याच्यानंतर आमचं काय, तर काकांनी अनेक ग्रंथांचं, अनेक पुस्तकांचं मराठीतून इंग्लिशमध्ये भाषांतर केलेलं. आणि आमची अशीच कर्मधर्म संयोगाने काकांची भेट झाली. म्हणजे अभिषेक निकमची आणि निकम सरांची आणि मंगेश वर्धे काकांची असं स्वामींच्या पादुकांच्या निमित्ताने भेट झाली. आणि बोलता बोलता इतक्या सहजपणे ते बोलले, की मी अमुक एका पुस्तकाचं असं मी इंग्लिश ट्रान्सलेशन करतोय. आणि ते आपसूकपणे अभिषेक निकम त्यांना बोलले, की "अहो आमच्याकडे अशी अशी आहे ही यतिगंध पोथी आणि या पोथीचं पण इंग्लिश भाषांतर व्हायचंय." आणि काही क्षणाचा विलंब न लावता मंगेश वर्धे काकांनी सहज सांगितलं, की "हां, मी रेडी आहे, मी करेल." हो. आणि तिथून तो परत प्रवास वेगळा सुरू झाला. म्हणजे ही इंग्लिश यतिगंध जेव्हा त्याचा तो जो प्रवास होता, काका जे आहेत ते जेव्हा ते इंग्लिश भाषेत रूपांतर करायचे, त्यांच्याशी जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला त्यांचे वेगवेगळे अनुभव बघायला मिळतील. कारण की बरोबर. या इंग्लिश यतिगंधाला लोकांची एवढी मागणी होती आणि आता ती जेव्हापासून आम्ही म्हणजे प्रकाशित केली, जेव्हा छपाई झाली, त्याच्यानंतर एवढी डिमांड होती लोकांकडे, की आम्हाला तर आत्ता सध्याला मराठी बरोबर इंग्लिश यतिगंध भारताच्या बाहेर सहज म्हणजे अशी सर्रास म्हणजे आम्ही लोकांना पाठवतोय. हो. आणि या निमित्ताने महाराज म्हणजे घराघरापर्यंत घराघरामध्ये पोहोचले म्हणायला हरकत नाही. तर ही एक अशी एक आहे कथा, की स्वामी महाराजांनी ह्या इंग्लिश ग्रंथाचं पण म्हणजे रूपांतर करून घेतलं. आणि तेही मी तुम्हाला सांगेल, की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही प्रत आता अवेलेबल आहेत. लहान मुलांना आता बरीच लोकं आपल्या मुलांना इंग्लिश शाळेत घालतात. बरोबर. तर मग त्या मुलांना पण स्वामी कळले पाहिजेत. आणि स्वामी काय आहेत? स्वामींना कसं जाणावं? स्वामींची सेवा काय आहे? दैनंदिन जीवनात आपण कसं वागावं? अगदी साध्या-साध्या गोष्टी, अगदी साध्या-साध्या म्हणजे परमार्थ करायला का वाटलं? त्यासाठीचा पण ह्याच्यात योग दिलेला आहे. किंवा तुम्ही खरं का बोलावं? आता लहान मुलांना शिकवतात नेहमी खरं बोला. पण बरोबर. या पोथीमध्ये तेही सांगितलंय. ताल, तल म्हणजे इतकी सुंदर पोथी, की ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण स्वामींनी दिलेलं आहे. म्हणजे अगदी कधी-कधी आपल्याला असं होतं, की मी आता म्हणजे वाक्या-वाक्यावर किंवा अध्याय-अध्यायावर बोलण्यापेक्षा साध्या-साध्या गोष्टी सांगेन, की कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीला सहज काहीतरी देतो. बरोबर. वाढदिवस आहे म्हणा किंवा एखादी काहीतरी गोष्ट आहे आणि आपण दिली. तर ते पण ह्या ग्रंथात दिलेलं आहे, की एखाद्याला आपण एखादी गोष्ट देतो, म्हणजे तो त्या व्यक्तीचा तो योग आहे, ते घेण्याचा आपल्याकडनं. हो. त्यामुळे जेव्हा ते दिलं, त्याच वेळेला ते संपलं. आपली भूमिका संपली. ते तिथं स्टॉप करा. पण ते तसं नाही होत. मी दिलं, मी केलं, माझ्यामुळे बरोबर. झालं. तो जो मी इतका जागृत असतो ना, त्या मी वरून पण स्वामींनी याच्यात इतकं छान लिखाण करून घेतलंय, की बोलू तेवढं कमी आहे. तर ह्या इंग्लिश यतिगंध आणि मराठी यतिगंध फक्त एवढंच, की इंग्लिश यतिगंध जी आहे, ती आपण म्हणजे कुरिअरसाठी जेव्हा कॉल करतील, ते तेव्हा सांगितलंच जाईल सगळं. बरोबर. पण या दोन्ही पोथ्यांचं कुठल्याही पद्धतीचं शुल्क नाहीये. निःशुल्क आहे. फक्त शुल्क एकच आहे, की ही जी नित्यसेवा करायची, बस एवढं. आता कधी-कधी असंही होतं, जेव्हा आम्ही हे सांगतो, की कुरिअर चार्जेस आहे, पोथीचं मूल्य नाहीये. काही गोष्टी थोड्याशा अशा निदर्शनास पण आल्या, की एकदम 10 पोथ्या, 50 पोथ्या मागून घेतात. ज्या बरोबर. कुरिअरनी नाही जात आहे, ज्या आम्ही हातोहात देतोय. हो. आणि आम्ही हातोहात दिल्यानंतर ती लोकं त्यांच्याकडने समोरच्या व्यक्तीला देतात
आणि त्यांच्याकडनं कुरिअरचे चार्जेस म्हणून स्वतःकडे पैसे घेतात. ओ बरं, ती अमाऊंट सांगण्यासारखी पण नाही की अमुक अशी अमाऊंट ते चार्ज पण करतायत समोर. तर एक बापरे. प्रसंग असा झाला, कदाचित असं म्हणू शकतो की हे जाणून बुजून नसावं, जाणीवपूर्वक केलेली चुकी नसावी. ते अनावधानाने झालं आणि ते जे झालं ते अगदी चांगलं झालं, उत्तम झालं स्वामींच्या कृपेने, की एकाने आम्हाला पोथ्या मागितल्या. त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो आणि ते आमच्या समोरच ज्या लोकांना ते भक्तांना पोथी देत होते आणि त्यांच्याकडनं ते अ, पैसे घेत होते आणि ते सांगत होते की हे कुरिअर चार्जेस म्हणून द्या, पोथीचे चार्जेस नाही. ओ मग मला प्रश्न पडला तिकडे की पोथीचं चार्ज नाही, कुरिअर चार्जेस आपण घेतो कधी? तर कुरिअर चार्जेस म्हणजे हा पण फरक विस्तार करून सांगायची माझी आता इच्छा होतीये, की कुरिअर चार्जेस म्हणजे ही पोथी ज्या वेळेला तुम्ही एका कुरिअर ऑफिसमध्ये जाऊन प्रॉपर त्याला पूर्ण कव्हर करून, त्या व्यक्तीचा ॲड्रेस टाकून, कॉन्टॅक्ट नंबर, सगळा सविस्तर ॲड्रेस टाकून ती पोथी वजन करून जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरच्या पत्त्यावर पाठवता आणि ती पोथी जेव्हा त्या पोस्टाने त्या व्यक्तीला जाणार आहे कुरिअरनी, तेव्हा त्या त्याचे कुरिअर ऑफिसमधून जे चार्ज केलं जातं त्याला म्हणतात कुरिअर कुरिअर चार्जेस. चार्जेस. कारण की हे इतकं पोटतिडकीने आणि एवढं आत्मीयतेने मी का सांगते, कारण लोकांना कुरिअर चार्जेस म्हणजे काय ह्याच्यात पण प्रश्न आहे. कारण घेताना सहज ती पोथी घेतात आणि देताना ते चार्जेस, कुरिअर चार्जेस द्या म्हणून ते पैसे ओ घेतात आणि मग ते काय होतं, आपल्या सेवेला गालबोट लागतं. बरोबर. आणि मला एक आवर्जून इथं या यतिगंधच्या निमित्ताने सगळ्या दर्शकांना, तुमच्या YouTubeच्या सगळ्या म्हणजे सगळ्या श्रोत्यांना अशी इच्छा आहे सांगायची, की बघा, जेव्हा आपण कुठलेही सद्गुरू घ्या, असं नाही की स्वामींनाच. स्वामी तर खूप खूप प्रॅक्टिकल आहेत. इतके प्रॅक्टिकल आहेत, की तुमची ते कधी, कुठे, कशी परीक्षा घेतील काही सांगू शकत नाही. ऍक्च्युली त्यामुळे प्रत्येकाने स्वामींचं, निदान स्वामींचं नाव घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपण करत असणारी प्रत्येक कृती इतकी तत्परतेने करायला पाहिजे. डोकं एवढं जास्त ठिकाणावर ठेवायला पाहिजे, की मी करत असलेली ही गोष्ट चुकीची नाहीये ना, हा 10 वेळा विचार करावा आणि मगच पुढे जावं. कारण की परमार्थ म्हटलं तर खूप सोपा आहे आणि म्हटलं तर तो खूप अवघड आहे. का? कारण की पावलोपावली आपली परीक्षा ते सद्गुरू घेत असतात. फक्त त्याचा फरक आपल्याला त्या-त्या वेळेला कळत नसतो. कृती घडते आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं, की आपल्याकडनं ही चूक झाली किंवा आपल्याकडनं हे पुण्यकर्म झालंय. त्यामुळे अशा बारीक-सारीक गोष्टी आहेत. आज हा महान ग्रंथ आहे. ज्याच्या कोणाच्या हातात हे कुरिअरनी जाऊ किंवा सहज कोणाच्या पण मार्फत जाऊ देत, पण बरोबर. ते महाराज त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत, ही त्याची साक्ष स्वामी त्यांना देतायत, ज्याच्याकडे ही पोथी मिळणार आहे. बरोबर. त्यामुळे कुणीही हा चुकीचा विचार करू नये, की महाराजांचं भांडवल करून पैसा मिळवावा किंवा महाराजांना मध्ये ठेवून पैसा मिळवावा, हे कोणी करू नका. कारण की ही यतिगंध पोथी म्हणजे अक्षरशः महाराजांनी आपल्या हातात काय दिलंय, हे ज्याचं त्यांनी ठरवावं. बरोबर. कारण माझ्या आयुष्यातला हा जो मार्ग सुरू झालाय, हा जो प्रवास आहे माझा यतिगंधाचा, ह्याच्यात मी कधी-कधी निशब्द होते. मी बोलू पण नाही शकत कधी-कधी, की मला काय यांनी दिलंय. आज प्रत्येक गोष्ट मागायच्या आधी कुठली गोष्ट आपल्याला कोण देतं? बरोबर. प्रत्येक कोणी गोष्ट नाही. आज माझ्याकडे मी सहज विचार करते. बरं, स्वतःसाठी मागितलेली, स्वतःसाठी न मागितलेल्या गोष्टी पण स्वामी सहज देतात. आणि कधी-कधी आता कसं माझ्याकडे अनेक लोकं येतात, अनेक प्रश्न लोकं घेऊन येतात. तर कधी-कधी एखादे प्रश्न असे असतात, की मला माहिती आहे ती गोष्ट नाही होणार आहे. पण मला हेही माहिती आहे, की जर मी मदत जर यतिगंधाची घेतली, तर ते अशक्य पण नाहीये. ओ अशाही गोष्टी आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत. असंख्य माझ्याकडे उदाहरणं आहेत अशी, की असाध्य गोष्टी सुद्धा साध्य झालेल्या आहेत फक्त या यतिगंधामुळे. कितीतरी लोकांना जीवदान मिळालेलं आहे. हो. कितीतरी लोकांचे असे ॲक्सिडेंट होता होता वाचलेत का? कारण त्यांच्या पर्समध्ये यतिगंध आहे. बापरे. अनेक असे अनेक आहेत, की जे सांगू तेवढे अनुभव कमी आहेत. माझे अनुभव जर यतिगंधाबद्दल सांगायचं झालं, तर तुमचे 10-12 एपिसोड असेच होऊन जातील. त्यामुळे तुम्ही आज मला इथं आमंत्रित केलंत. यतिगंधाबद्दल हा जो आपला जो काही वेळाचा सत्संग झाला, त्याच्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे तुमची. आणि ह्या माध्यमातून जे तुम्ही मला यतिगंधाबद्दल बोलण्याची संधी दिली. काय होतं, कधी-कधी स्वामी महाराजांच्या कृपेने किंवा बोलण्याची ती आवड असल्यामुळे आपण अनावधानाने थोडंफार कधी-कधी जास्त किंवा कधी-कधी अनावश्यक बोलू शकतो. तर कदाचित तुम्हाला असं वाटलं किंवा नाही. कुठल्या तुमच्या दर्शकांना असं वाटलं नंतर,
की थोडं हे अमुक एखादी गोष्ट जास्त झाली किंवा काय झालं, तर काही उद्भवायच्या आधीच मी मनापासून माफी मागेन. कारण की मूळ हेतू असा नाहीये कुणाचं मन दुखवावं किंवा कुणाला वैयक्तिक काही मेसेज पोहोचावा म्हणून हा उपक्रम तुम्ही केला बरोबर. नाही आणि त्याच्यात मला अ, तशी काही इच्छा नाहीये. पण कधी-कधी जे होतं, महाराज वधवून घेतात आणि त्या पद्धतीने आपल्याकडनं ते कार्य होतं. त्यामुळे तुमच्या या कार्याला अखंड शुभेच्छा आहे. अशीच तुमच्याकडनं छान सेवा व्हावी ही धन्यवाद स्वामीचरणी ताई, प्रार्थना. की आज यतिगंधाबद्दलचे खूप लोकांना प्रश्न होते ते तुम्ही आमचे सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जे सोहळं होतं किंवा बऱ्यापैकी म्हणजे खूप प्रश्न होते, की कसं करावं, काय करावं याद्वारे तुम्ही सगळ्या लोकांचे प्रश्न सुटले. धन्यवाद ताई. तुमच्या वेळात वेळ तुम्ही आमच्या पॉडकास्टसाठी आलात आणि माझ्यासहित अनेक जे प्रश्न होते त्याची उत्तरं तुम्ही दिली. थँक यू सो मच. श्री स्वामी